बरं, तर मला एक तुम्ही सांगा की जवळपास या 1.25 एकराले तुम्हाला खर्च किती आला मग? खर्च पाहना 850 रुपयाची बॅग एक, हो. 8.5 8.5 दोन, हं. म्हणजे 8 8 16 एक 1700 रुपये 1700. ते. हो. आणि खताचे पोते धरा तुम्ही दोन त्याले. 2 पोते. हां, कोणकोणतं 2000 खत ते आहे? धरा. नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण उन्हाळी मूग या शेतातनी आलेलो आहोत आणि शेतकरी दरवर्षी मुगाचं उत्पन्न घेत असतात. आपण त्या विषयावर त्यांना विचारू की नेमकं कोणते कंपनीचं आहे. नमस्कार, आपलं नाव काय? सहदेव शेळके, राहणार? कोठारी बुद्रुक. बरं, मला एक तुम्ही सांगा की हा जो मूग आहे हो, हा कोणत्या कंपनीचा आहे? हा वस्तीचा आहे. अवस्थीचा. हो दरवर्षी घेत असता का तुम्ही? हो, दरवर्षी घेतो आम्ही. दरवर्षी किती एकरा क्षेत्र आहे? हे जरी 1.25 एकर भरील आहे. 1.25 एकर भर. हो. त्यातनी किती किलो बी लागलं मग तुम्हाला? त्याच्यातनी 10 किलो. 10 किलो आहे ना? हो मागच्या वर्षी घेतला होता मग तुम्ही? हो, मागच्या वर्षी घेतला होता. मागच्या वर्षी कोणता घेतला होता? मागच्या वर्षी वेस्टर्नचा घेतला होता. त्याची काय जर्दी आली होती मग? त्याची बॅगीले 5 किलो येते. हे 5 पोते 6 पोते अशी 5-6 पोते एका बॅगीले हो, होते एका आहे ना? बॅगीले होते. तर यावर्षी आता मागच्या वर्षीपेक्षा आहे. यावर्षी जे शेंगा आहेत ह्या हो. बऱ्या आहेत का कशा काय? हो, चांगले आहेत यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा. काय अपेक्षा आहे तुमची यावर्षी समजा? माझी अपेक्षा हीच आहे, 8-9 पोते 10 पोत्याला व्हायला पाहिजे मुले. व्हायला पाहिजे. हो. आणि मला एक तुम्ही सांगा की याला खत फवारणी वगैरे किती झाल्या मग? खत तर मी एकच टाकलेलं फक्त पेरणीच्या टायमाले. हो. आणि नंतर खत टाकलं नाही, फक्त फवारण्या मारल्या मी. 2 फवारण्या. 2 फवारणी दिल्या हो. आहे. कीटकनाशक आणलं आणि एक टॉनिक होतं हं. आणि 2 कीटकनाशक होते बी. युरिया काय म्हटलं? युरिया म्हणलं ताकद असतो, हा हा. पण ते लोक म्हणायचे जास्त वाढते म्हणून ते युरिया काही टाकला नाही. असं का? हां, बरं, तर मला एक तुम्ही सांगा की जवळपास या 1.25 एकराले तुम्हाला खर्च किती आला मग? खर्च पाहना 850 रुपयाची बॅग एक, हो. 8.5 8.5 दोन, हं. म्हणजे 8 8 16 एक 1700 रुपये ते. हो. आणि खताचे पोते धरा तुम्ही दोन त्याले. 2 पोते. हां, कोणकोणतं 2000 ते खत? धरा. कोणकोणतं खत टाकलं? 20 20 13 घेतलं होतं. हो. 15 15 घेतलं होतं एक. हं, हं. 1500 रुपयाचं ते धरा. हो. आणि हे धरा 1200 1300 रुपयाचं. सरळ धरा 3000 रुपये त्याच्यावाले. 3000 रुपये. हां, 3 3 हे 3200 रुपये समजा. 3 आणि 3 6 6,500 रुपये. हां, याला डवरे वगैरे चालतात का मग? चालतात. डवरे चालतात हो आहे ना? हो हो. तर डवरे हाणले होते ना मी एक फेर. हं, हं, हं. आणि बस बाकी तर मग फवारणी समजा. मग फवारा एकदम सस्ता असते आपला. बरं. 700-800 1000 रुपयाला. साधा साधा आहे ना? साधा साधा. बरं, याच्यावर आता म्हणजे काही असं रोग येत असते का, काही अळी वगैरे काही असं? अळी असते ना, अळी असते. अळी असते. रोग काही येत नाही मग तसा. हं, हं. पण आपलं काळजी करणं हेच आहे फक्त एक. हो. जेव्हा पेरतो आपण हो. 8 दिवस झाल्याबरोबर फवारणी काढायची पहिली एक. पहिली आधी आहे हां, ना? आणि डबलची काढसाल हो. जेव्हा फुलात लागल हं. तरी काढून घ्यायची. तर मला एक तुम्ही सांगा, हे किती महिन्याचं पीक आहे मग? हे 65 दिवसाचं आहे तसं हो. नियमानं. हं. आता पहा तुम्ही 2 महिने 3 दिवस झाले मी सोंगणं चालू केला. सोंगणं चालू केलं. हां, आता या अवस्थेतनी जे तुम्ही मागच्या वर्षी वेस्टर्न पेरला होता तर तो किती महिन्याचं पीक होतं ते? ते जास्त आहे थोड्या वेळेसच्या. ते याच्यापेक्षा जास्त आहे ना? हो. आणि आता याच्यावर जे वेस्टर्नपेक्षा हे जी कंपनी आहे कोणती म्हटलं तुम्ही? हे अवस्थी. अवस्थी. हो. याले जे तुमचं म्हणणं आहे की शेंगा जो माल आहे हां, तो शिल्लक आहे. तो शिल्लक आहे ना? हो हो हो. तर जवळपास किती किलो लागलं म्हटलं याच्यातनी? 10 किलो. 10 किलो आहे ना? हो. 10 किलोतनी समजा 1.25 एकर वावर झालं तुमचं. हा हा, 1.25 एकर वाढ झालं. बरं, याले ट्रॅक्टरनं पेरलं का कसं काय मग? ट्रॅक्टरनं पेरला होता. पूर्ण ट्रॅक्टरनं पेरला आहे हो ना? हो हो. पहिले रोटर मारलं हो. आणि नंतर सरीचा ट्रॅक्टर आणला ते आणि हो. त्यानं पेरून घेतले. सरासरी आता भाव मग काय याले सरासरी मार्केटचा? 7,000 धरून चाला ना. 7,000 रुपये आहे ना? हा, तसा वर बी जाऊ शकते, खाली येते. हो. होता आलो खाली देत नाही, वरच जाईल. वरच जाईल. हो. तर हे परवडते समजा हा, शेतकऱ्याला. परवडते. हं. आणि एक तर याचा कालावधी कसा कमी याचा आहे ना, हो. टायमिंग कमी येते. टायमिंग कमी आहे. हा. 2-2.25 महिन्याचंच पीक आहे. बस बस बस, शेतकऱ्याला परवडणार परवडणार समजा. आहे. हं. म्हणजे त्याच्यापेक्षा आता हे जे तिकडचा जो काढला तुम्ही आता हा, हा 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 मग याला अजून 2-3 दिवस वेळ आहे ना? हा, याला 2-3 दिवस वेळ आहे. यातनी कशा हिरवट शेंगा आहेत ना, हा हा हा. म्हणून याला 2-3 दिवस तसंच ठेवायचं आहे. बरं बरं. केंद्रक माती जमा होते, हो. मग हे लावून देतो. दादानं आपल्याला या मुगाबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.